म्हणजे थोडं मीठ आहे, मिरची पावडर लक्षात ठेवा. थोडीच हां टाका. एकदम थोडी बोट चिंच आहे हे बोट घ्या. बघा. त्याच्यामध्ये चिंच आहे आणि आलं आहे. चुरून थोडंसं. थोडं काय सांबार तयार होतो. हां सांबार तयार होतं पापड. तुम्ही सांबार घाललाय ना त्यामध्ये कसं करतात लोक सगळ्या त्यामध्ये मिक्स असतं. तीळ सगळं मिक्स करा. तोंडाला फक्त लावायचं तिखट खारट गोड आंबट हे सगळं एकत्र करून तिला तोंडाला लावायचं. म्हणजे आजपासून तिला घरी जेवायला हरकत नाही. हां हो ते गोड आहे. हे पाल पायसम आहे. ते कौशल्याने रामाला दिलं होतं. पाल पायसम. पाल पायसम म्हणजे दूध, दुधाचं पाल पायसम, दुधाचा भात त्याला पाल पायसम. म्हणजे कौशल्याने रामाला दिलं होतं पायसम ते पायसम. हे शर्करा पायसम. शर्करा पायसम म्हणजे गुळाचा भात. इकडे सगळं हा गुळाचा आहे, हा साखरेचा आहे. तांदूळ टाकून पण ते गुळाचा आहे. दही घेतली. बाकीचं कधी लागलं तिखट तरी कमीत कमी दह्याने कमी लागतं. हे घ्या टाका मिक्स करा. एकदम मिक्स करा. एकदम त्याच्यात मिक्स करा. म्हणजे मिक्स एकदम थोडं नॉर्मल दही मिक्स करा सगळं. मिक्स करा. एकदम बस तोंडाला लावा तिच्या. हां बस. शास्त्रापुरतं लावायचं. लावा चालेल. म्हणजे तिखट हा बाय एवढं लहानपणी समजतं चौकशी लगेच चेहरा कसा होतो माणसं. वामू वामू. माल पाहिजे माल पाहिजे चाटवायचं ते गोड आहे. ते दोन्ही गोड आहे. हे बाकी सगळं तुम्ही जाईल दोघां तिघांनी दिले ते चालेल. तिला पाहिजे हे काढून मी जास्त घ्या लगेच. तुम्ही पण द्या. तुम्ही द्या हो. फक्त पायसम बाकी हे नाही. हे पण पायसम द्या. दुधाचा पायसम. दुधाचा पायसम हे गुळाचा हे पायसम. कौशल्याने दिलं तर आम्हाला पाल पायसम. रामाला दिलं मा. थोडस कशात अटकायचं. लगेच काय खाऊन टाक. अरे वा ते मुरगडतात. तू खाते ना. जीवाने पण खाल्लं होतं. ज्या म्हणते आज मुलीच्या वेळेस खूप असं केलं होतं. खूप मोठं ताट ठेवलं होतं. नाही ताट होतं हे काय ताट नव्हतं आणलं. हा नाही एवढंच एवढंच असं. फक्त एवढंच ना तुम्हाला गाईचा पत्ता आणल्यामुळे त्याच्यावर ठेवलं हा होतं. आतमधून जे भगवंताला नैवेद्य दाखवतं तोच नैवेद्य आम्ही बाहेर आणतो. म्हणून बाहेरचं आम्ही कोणाला शक्यतो आणू देत नाही. हा नाही तर मग काय करतो हे सगळं आम्ही बनवतो. हो. पायसम बिसम रोज देवाला नैवेद्य असतो.